प्लास्टिक द्या पैसे घ्या. कोडोली ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे आता प्लास्टिक कचरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पन्हाळा पंचायत समितीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. यावर उपाय म्हणून कोडोली ग्रामपंचायतीने प्लास्टिक कचरा संकलन व खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये प्लास्टिक बाटल्या 12 रुपये किलो तर इतर प्लास्टिक कचरा 5 रुपये किलो दराने खरेदी केला जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या मध्ये प्लास्टिक संकलनाबाबत जागरूकता निर्माण होणार असून गाव स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असून गावोगावी सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला जात आहे. दर सोमवारी गावातील प्लास्टिक कचरा या केंद्रावर जमा केला जाणार आहे. पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती पन्हाळा यांच्या सहकार्याने कोडोली येथे प्लास्टिक खरेदी केंद्र सुरू करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हेंडर नेमण्यात आलेलं आहे. प्लास्टिकचे कचऱ्याची एक भयानक समस्या सगळीकडे भेडसावत आहे. यावर पर्याय म्हणून प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी खरेदी केंद्र कोडोली गावामध्ये एक जूनपासून सुरू होणार आहे. पन्हाळा तालुक्यातील 111 गावांचा प्लास्टिक या ठिकाणी एकत्र येणार आहे. हे प्लास्टिकची बॉटल, त्या बॉटलला 12 रुपये आणि इतर प्लास्टिक 5 रुपये दराने व्हेंडर खरेदी करणार आहे आणि त्याचा पुनर्वापरासाठी विनियोग करण्यात येणार आहे. कोडोली गावामध्ये भयानक समस्या होती प्लास्टिक निर्मूलन करण्याची. त्या प्लास्टिक निर्मूलनावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय गट विकास अधिकारी सोनाली माळकर मॅडम यांच्या सहकार्यातून आपण कोडोली येथे प्लास्टिक खरेदी केंद्र सुरू करून प्लास्टिकच्या समस्येवरती आपण उपाय काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. केके न्यूजसाठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.